रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील उमठे धरण पाणी समस्येबाबत कायम चर्चेत आहे। या धरणातून पाणी पुरवठा आणि नियोजनाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत। धरण उशाला आणि कोरडं घशाला अशी परिस्थिती दिसून येते। 1978 मध्ये सुरू झालेल्या या धरणाला 48 वर्ष पूर्ण झाली असून आज तागात एकदाही धरणाचा गाळ काढण्यात आलेला नाही। यामुळे धरणाची 87 दशलक्ष घनफूट पाणी साठवण्याची क्षमता घटली आहे। गाळ साचल्यामुळे उन्हाळ्यात पाणीसाठा पुरेसा टिकत नाही, ज्याचा थेट फटका परिसरातील गावांना बसत आहे। उमठे धरणातून रामराज, सुडकोली, बोरघर, चिंचवटे, बेलवशी, खानाव, बामणगाव, वरंडे, आक्षी, नागाव, रेवदंडा, चौल या ग्रामपंचायत क्षेत्रातील सुमारे 60,000हून अधिक नागरिकांना पाणी पुरवठा होतो, जिथे आता पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली आहे। धरणावर अवलंबून असलेल्या सभोवतालचे 47 गावं, 33 आदिवासी वाड्यातील स्थानिक नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे। दूषित पाण्यामुळे रोगराई, आजारपण वाढीस लागलं। रायगड जिल्हा परिषदेचे नवनिर्वाचित सदस्य डॉक्टर सचिन राऊळ यांनी या पाणी प्रश्नावरून प्रशासनाच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित केला। धरण असूनही योग्य नियोजनाअभावी पाणी प्रश्न सुटत नसल्याचा आरोप केला जातो। डॉक्टर सचिन राऊळ यांनी उमठे धरण संघर्ष समितीचे पदाधिकारी ॲडव्होकेट राकेश पाटील व ग्रामस्थांसह उमठे धरणावर प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली आणि प्रभावी उपाययोजनांबाबत सकारात्मक पुढाकार दर्शवला। उमठे धरणाचा गाळ काढण्यासाठी व पाणी प्रश्न सोडवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही डॉक्टर सचिन राऊळ यांनी उमठे धरणावरून दिली। नागरिकांना शुद्ध, स्वच्छ व मुबलक पाणी मिळावे यासाठी पाठपुरावा करणार असल्याचं डॉक्टर राऊळ म्हणाले। उमठे धरण संघर्ष समितीचे पदाधिकारी ॲडव्होकेट राकेश पाटील यांनी उमठे धरणाच्या प्रश्नाला राजकीय व प्रशासकीय उदासीनता कारणीभूत असल्याचं म्हटलं, तर धरणात निधी खर्चात भ्रष्टाचाराचा वास देखील येत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला। सर, रायगड जिल्हा परिषदेमध्ये सदस्य म्हणून आपल्याला जनतेनं निवडून दिलेला आहे आणि उमठे धरणाचा प्रश्न जो आहे पाण्याचा आणि गाळाचा, या संदर्भामध्ये सेवाभावी भूमिकेतून आपण काम देखील केलेलं आहे। नुकत्याच झालेल्या रायगड जिल्हा परिषदच्या सभेमध्ये आपण हा सर्वात प्रथम पाण्याचा ज्वलंत प्रश्न उचललेला आहे आणि आज तुम्ही स्वतः या ठिकाणी आलेला आहात, काय सांगाल? नक्कीच मी सुरुवातीपासूनच म्हणजे मागच्या 2 वर्ष किंवा 3 वर्ष अगोदरपासूनच ह्याच्यामध्ये आहे, कारण पाणी प्रश्न हा महत्त्वाचा आहे आणि माझ्या इलेक्शनच्या ह्याच्यामध्ये पण मुद्दा हाच होता की ज्यावेळी मला तुम्ही निवडून द्याल मी सर्वप्रथम पाण्याचाच मुद्दा हा मांडीन आणि त्या प्रकारे मी तो मांडला। आणि हा नुसता मुद्दा नाही आहे, तर हा मला ह्याच्यातनं आपल्या गाववाल्यांना, माझ्या ग्रामस्थांना, माता भगिनींना पाणी घर घर पोचवायचं आहे आणि ही उमेद घेऊनच मी हा प्रश्न मांडलेला आहे। आणि येणाऱ्या काळात अध्यक्ष साहेबांच्या माध्यमातून, आमदार साहेबांच्या माध्यमातून, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून हा गाळ कसा साफ होईल यासाठी मी नक्की प्रयत्नशील असेन। सध्या काय परिस्थिती आहे आपण पाहिलेलं आहे, पाण्याचा जर भीषण टंचाई जाणवते आणि दूषित पाणी देखील गावाला पाणी पुरवठा होतो, प्रामुख्याने काय कारणं असावीत सर? गाळ प्रामुख्याने कारण हेच आहे की कित्येक वर्ष हा गाळच निघालेला नाहीये। का निघाला नाही याची उत्तरं तुम्ही सगळेच जाणताय, पण हा गाळ निघणं गरजेचं आहे, कारण ह्या धरणातनं पूर्वी अगदी आवास, रेवस, स्थळपर्यंत पाणी जायचं आणि आता आपल्याला चौल असेल, माझं नागाव आहे, अक्षी आहे किंवा अग्राव, माझे रोडंडातले 5 पाडे आहेत, तिथे पाणी पोचत नाहीये। जर पूर्वी पाणी जात होतं, पोचत होतं, तर आता का नाही? ह्याचं कारण गाळच आहे, तर गाळ निघायला हवा आणि त्याचा पाठपुरावा आम्ही घेतोय। या पाणी टंचाईला असेल किंवा उमटे धरणाचा प्रश्न जो महाराष्ट्रामध्ये सातत्यानं चर्चेत येतो, राज्य सरकारची भूमिका असेल किंवा एकूणच लोकप्रतिनिधींची भूमिका आहे, ही कुठेतरी कमी पडते का? नक्कीच कुठेतरी नक्कीच कमी पडते, कारण हा मुख्य प्रश्न आहे। आपला माता भगिनी, महिला वर्ग ज्यांना आपण सक्षमीकरणाच्या आपण बाता मारतोय आणि इथे त्यांना रोज पाण्याचे हंडे भरायला दूर दूर राहायला लागतंय किंवा पाणी आज येईल, उद्या येईल, 2 दिवसांनी येईल, वाट बघत घरी राहायला लागतंय, कामधंदे सगळे सोडून। नक्कीच आपण कुठेतरी कमी पडतोय। आपल्या मागे जे पाणी दिसतंय संपूर्णतः हिरवगार पाणी आहे आणि शेवाळयुक्त पाणी आहे, दुर्गंधीयुक्त पाणी या ठिकाणी पाहायला मिळतंय। काय सांगाल पुढच्या काळामध्ये जिल्हा परिषद सदस्य म्हणून आणि एकूणच राज्य सरकारमधील एक घटक असलेले आपण एक लोकप्रतिनिधी आहात, काय आपली भूमिका असणार आहे हा प्रश्न तडीस न्यायला? माझं एवढंच म्हणणं आहे की माझ्या मतदारसंघातील आणि सर्वच ज्यांना ज्यांना हे पाणी जातंय त्यांना शुद्ध आणि चांगलं स्वच्छ पाणी मिळायला हवं। त्याच्यासाठी जी जी यंत्रणा लागेल ते जिल्हा परिषदच्या माध्यमातून किंवा ज्याच्या रिलेटेड धरण आहे त्यांच्या माध्यमातून
हे स्वच्छ पाणी प्रत्येक घरी पोचलं पाहिजे. पावसाळा जवळ आलेला आहे आणि ज्या पद्धतीनं गाळ उपसा होणं गरजेचं आहे तो ते काम कुठेतरी होताना दिसत नाही. शासन प्रशासन कुठं कमी पडतंय? नक्कीच, कारण आता पाऊस कधी येऊ शकतो. मागच्या वर्षी 8 मेलाच पाऊस चालू झालेला आणि आता आपण एप्रिल एंडिंगला आलोय आणि अजून कुठेच गाळ काढायची सुरुवात नाहीये किंवा काहीच चर्चा नाहीये. मी फक्त विषय मांडला, पण त्याचा निकाल यायला पाहिजे. कारण मला लोकांनी काम करण्यासाठी निवडून दिलंय. मला इथे येऊन काय कोणतं उत्पन्न सोर्स तयार करायचंय असं नाहीये. मी जनतेतनं मला निवडून दिलंय आणि माझी स्वतःची प्रामाणिक इच्छा आहे की मी हा प्रश्न मार्गी लावावा. जिल्हा परिषद अध्यक्षांच्या माध्यमातून आपण सातत्यानं पाठपुरावा उमटे धरणाचा करतायत. काय सांगाल, कशा पद्धतीचं त्यांच्या सहकार्याची अपेक्षा? नक्कीच, अध्यक्ष साहेब श्री मंगेशजी वाकडीकर साहेब यांच्याशी माझी काल परवा पण चर्चा झाली. ते उद्या ह्या संदर्भात आम्हाला वेळ सुद्धा देत आहेत आणि ह्याच्यातनं चांगलीच चर्चा होऊन आपल्याला जसं हवंय तसा मार्ग निघेल अशी मला आशा आहे. सर, उमटे धरण आहे ते सातत्यानं विविध प्रश्नांनी चर्चेत असतं. काय सांगाल? पाणी हे जीवन आहे आणि पाण्याचा जो या ठिकाणी दुर्भिक्ष आहे या भागामध्ये, काय नेमकी कारणं असावीत? उमटे धरणाचा प्रश्न तडीस का जात नाहीत, त्याची कारणं काय आहेत? सर्वप्रथम मी आपल्या माध्यमातून आपलंही स्वागत करतो. सन्माननीय सचिन राऊळ साहेब जिल्हा परिषदेचे नवनिर्वाचित सदस्य आहेत. रायगड जिल्हा परिषदेचा असा माझ्या माहिती म्हणजे 15-20 वर्षाच्या माहितीतला पहिले सदस्य असतील की ते निवडून आल्यानंतर त्यांनी पहिला विषय जिल्हा परिषदेमध्ये उमटे धरणाचा पाण्याचा विषय मांडला. सर्वात विषय महत्त्वाचा उमटे धरण हा रायगड जिल्ह्यातला एक अस्तित्वाचा विषय झालेला आहे. मागच्या 16-17 वर्षांपासून आम्ही हा विषय घेतलेला आहे. रायगड जिल्हा परिषदेकडे पैसे आहेत. रायगड जिल्हा परिषद स्वप्न दाखवते मोठी आहेत. सगळे अर्थसंकल्प मांडतोय पण कोटी, पण ती सगळी आहेत खोटी. ही सगळ्यात डेंजर भूमिका जिल्हा परिषदेची आहे. आपण पाहू शकता माझ्या मागे जे उमटे धरण आहे ती 47 गावं आणि 33 आदिवासी वाडे आहेत. या 33 आदिवासी वाड्यांपैकी कोणताही आमचा पुरुष बांधव जेंट्स माणूस पाणी भरत नाही. ते पाणी आमच्या महिला भगिनींनाच भरावं लागतं. आता कालचाच लोकसभेचा मुद्दा महिलांच्या आरक्षणाच्या बाबतीत आपण पाहिला असेल. जे झाले ते जगाला माहीत आहे, परंतु ज्या काही महिला कॉफी आणि थंडा बिस्किट खाऊन जे बाईट देत आहेत टीव्हीच्या माध्यमातून, त्यांना मी रिक्वेस्ट करतो की तुम्ही एकदा तरी आमच्या उमटे धरणावर येऊन बोला की आमच्या महिलांच्या बाबतीत हे प्रश्न आहेत. मग तुम्हाला कळेल की इथे उमटे धरणावर येताना किती मोठा नाकीनऊ येतो. इथे धरणावर जर एखादी आपत्ती आली तर यायला काय धरणावर यायला साधी व्यवस्था नाही, रस्ता नाही चांगला, जेणेकरून ह्या धरणावर कोणी येऊ नये. जिल्हा परिषदेला मी जाहीरपणे विनंती करतो की आपण 175 कोटींचा अर्थसंकल्प मांडता. 175 कोटींमध्ये जी मुख्य धरणं आहेत त्या धरणांना तुम्ही काय देणार आहात? माझी वाकडीकर साहेबांना विनंती आहे राहुल साहेबांच्या माध्यमातून की जे 52 कोटी 15 वित्त आयोगात जमा आहेत त्यातले जे 2 कोटी तुम्ही खर्च केलेत आणि शिल्लक जे 50 कोटी आहेत त्याच्यापैकी आम्हाला किमान 15 कोटी तर द्या. आणि जर सरकारकडे यंत्रणा नसेल धरणाचा गाळ काढायची तर ते 15 कोटी आमच्यासारख्या सामाजिक संस्थांना द्या. आम्ही चाराण्याचा पण हिशोब देतो आणि आम्ही गाळ काढतो. धरणाचा गाळ काढणं कठीण नाही आहे. बघा, ह्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा झालेल्या आहेत, त्या आता पालकमंत्री पण होत्या, त्यांना पण विषय माहीत नाही अशातला भाग नाही आहे. मागजी जिल्हा परिषद समाज कल्याण सभापतीचे सन्माननीय दिलीप बोरशेठ छोटमशेठ मागच्या वर्षी सत्कार समारंभाच्या वेळी बोलले, अरे मी या जिल्हा परिषदेचा समाज कल्याणचा सभापती, मलाच ही जिल्हा परिषदेचं उमटे धरण कुठं हे मला माहीत नाही. एवढी मोठी शोकांतिका आहे. आपण पाहू शकता ते तिकडे जॅकवेल आहे. जवळजवळ 14 वर्ष झाले ते जॅकवेल तुटलेला, तिथला संपर्कच तुटलेला आहे. जॅकवेल तुटल्यामुळे पाणी जे सोडणं आहे ते कंट्रोलिंग आता जिल्हा परिषदेकडे नाही आहे. जिल्हा परिषद फक्त काय करते की हवा सोडतात. गेल्या वर्षी आम्ही पुन्हा धरणात उतरणार होतो. राहुल साहेब असतील, निखिल मयेकर असतील, सन्माननीय चित्रलेखा पाटील मॅडम असतील, छोटमशेठ असतील, सुरेंद्र म्हात्रे असतील, अनेक सामाजिक संस्था असतील, हे सगळे गेल्या वर्षी आम्ही पुन्हा उतरणार होतो. सगळ्यांनी आम्हाला संपर्क केला होता. पण जिल्हा परिषदेने एक गुगली अशी टाकली की आम्ही जलजीवन मिशनचा जो 8 कोटीचा निधी आहे तो 8 कोटीचा निधी देतो आणि आम्ही सुरुवात करतो धरणात. नंतर काय झालं, ज्यावेळी आम्ही मृदा इथे माणगावच्या पाणी पुरवठा विभागाकडे गेल्यानंतर असं कळलं की 4 लोकांनी फॉर्म भरलेत आणि बाकीचे टेंडर भरलीत, पण टेंडरमध्ये माहिती अपूर्ण असल्यामुळं ती टेंडर काढता येणार नाही. तर माझी सरकारला विनंती आहे, ही आता ही फसवेगिरी आहे, ही मामूगिरी आहे ना, ती लोकांना सांगा. आमच्यासारख्या शिकलेल्या वकिलांना नका सांगू. आमच्याकडे संपूर्ण शिकलेली टीम आहे. तुम्हाला जर नसेल करायचं तर तुम्ही स्पष्ट सांगा. उमटे धरणात जिल्हा परिषद 1 रुपयाचा खर्च करणार आहे. अनेक सेवाभावी सामाजिक संस्था आहेत ज्या हजारो कोटी रुपये द्यायला तयार आहेत,
पण आम्ही इथं काम करायला आल्यानंतर सांगतात की जिल्हा परिषदेच्या ताब्यातलं आमचं धरण आहे, तुम्ही हे करू नका, तुम्ही ते करू नका. एकही जिल्हा परिषदेचा एकही सदस्य इथे आला नाही धरणाचं काम जवळजवळ 1.5 महिना काम चालू असताना बघायला. ही मोठी शोकांतिका आहे ना. तुमची जबाबदारी आहे, धरण तुमच्या ताब्यात आहे, तुमच्या मालकीचं आहे, तुम्ही यायला नको इथे. हा मूर्खपणा सोडा. सन्माननीय राहुल साहेब म्हणजे आम्ही खरोखरच आमच्या ह्याच्या माध्यमातून आम्ही स्वागत करतो, कारण जेणेकरून हा विषय जो आहे हा अतिशय सेन्सिटिव्ह विषय आहे आणि ह्या सेन्सिटिव्ह विषयाला सगळ्यांनी न्याय देणं गरजेचं आहे. मी तमाम रायगड जिल्ह्यातल्या पत्रकार संपादकांचा मी आभारी आहे की त्यांनी प्रत्येक वेळी हा उमटे धरणाचा विषय मांडलेला आहे. आता अजून 1-1.5 महिना पडलेला आहे उमटे धरणाचा गाळ काढायला. कठीण काही नाही, आपण जर ठरवलं तर सगळं गाळ निघणार आहे. वाकडीकर साहेब, जिल्हा परिषदेचे राहुल साहेब, ही जी नवीन आलेली जी टीम आहे, यंत्रणा ही हुशार आहे. तर त्यांना मी जाहीर आवाहन करतो, वाकडीकर साहेबांनी जाहीर आपल्या माध्यमातून आवाहन करतो की आपली जिल्हा परिषदेची एक टीम येऊन उमटे धरणाची पाहणी तर करा. जिल्हा परिषदेच्या ताब्यात असलेलं धरण ते तर बघा, नाहीतर उपयोग काय. तर जाहीर आवाहन आहे की हा उमटे धरणाचा गाळ यंदा निघेल अशी आम्ही राहुल साहेबांच्या वतीने आवाहन करतो आणि आशा बघतो. ज्या पद्धतीनं निधी या ठिकाणी उपलब्ध केला जातो, कुठेतरी भ्रष्टाचाराचा वास येतो का, अशी काही शंका आहे का? बघा, गेल्या वर्षी 8 कोटी जाहीर केले होते. त्याच्या पेपरमध्ये अनेक बातम्या सुद्धा आल्या होत्या की उमटे धरणाला 8 कोटी मिळाले, 8 कोटी मिळाले. काही ठिकाणी असं झालं की 2 का 4 कोटी रुपये उमटे धरणातले 8 कोटी मध्ये निघून त्यातला टेंडर बिल काढून लंपास केलेला आहे. तर नंतर शेवटी जाऊन आम्ही पाहिलं पण ते टेंडर रद्द झाली. पण विषय असा आहे की आता उमटे धरण हे आता जिल्हा परिषदेकडे प्रोडक्टिव्ह काम आहे, म्हणजे पैसे काढण्याचं एक साधन म्हणता येईल किंवा माध्यम म्हणता येईल. पण तो आता आम्ही काम ते तसं करून देणार नाही. हा वास, हा जो पैशाचा भ्रष्टाचाराचा वास आहे, त्याला आम्ही आता चांगला बौद्धिक धूप लावून तो वास आम्ही दुर्गंधी ते आम्ही साफ करणार आहोत. आमच्यासोबत यंगस्टार नेतृत्व आहे, राहुल साहेब आहेत, अनेक नेते आहेत. तर आता जिल्हा परिषदेमध्ये आम्ही हा जो धरणाच्या नावावर काढलेला जो गाळ आहे आणि गाळाच्या नावावर हा जो आपण म्हणताय भ्रष्टाचाराचा गाळ आहे, तो आम्ही आता ह्यापुढे करून देणार नाही. मी ज्या विभागात राहतो नागाव, पर्यटन दृष्ट्या एवढा सुंदर आणि रोज पर्यटक, लाखो पर्यटक तिथे येत असतात आणि सुंदर समुद्रकिनारा आहे. पण समुद्राच्या बाजूनी जे बॅकवॉटर खाडी येते, खाडीच्या बाजूला तुम्ही बघाल तर सगळ्या विहिरी या खाऱ्या पाण्याच्या किंवा मुसळ पाण्याच्या आहेत. तसंच माझ्या विभागात थेरोंडा, पाचपाडे आहेत, आग्राव सारखा एरिया आहे जिथे मच्छी व्यवसाय आणि सगळा माझा कोळी समाज, माता भगिनी तिथे राहतात आणि त्यांचा आता व्यवसायाचा टाइम आहे, ज्यांचा आता सीझन आहे मच्छी पकडण्याचं. आता ते आपल्याकडे 2 दिवसांनी 4 दिवसांनी पाणी जात आहे, कुठे जातच नाही आहेत. तर ह्या माझ्या मच्छीवाल्या ज्या भगिनी आहेत त्या पाण्याची वाट बघतात सगळा व्यवसाय सोडून. हे कुठपर्यंत चालणार आहे? त्यामुळे पाण्याचा प्रश्न हा महत्त्वाचा आहे आणि रोजच्या रोज आपल्याला आपल्या गावात स्वच्छ आणि सुंदर पाणी जायला पाहिजेत. त्यासाठी मी प्रयत्नशील आहे. मैं उनके पीछे रहता हूँ. या ना सर, काय सांगाल कशा पद्धतीचं इथं उमटे धरणाची जी जॅकवेल आहे ती देखील संपूर्णतः तुटलेली आहे. पाण्याची जी पातळी आहे ते मोजमाप करणारे पोल कोसळलेले आहेत. या ठिकाणी येण्यासाठी रस्ता नाही आहे, पूर्ण खडताळ रस्ता आहे आणि गाळ देखील या ठिकाणी उपसा होत नाही. काय सांगाल? मी प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून खूप वर्षापासून बघतोय की इथे जॅकवेल तुटलेला आहे, फिल्ट्रेशन प्लांट बांधलेला आहे पण तो चालू नाहीये. तर त्यामुळे नक्कीच पाणी चांगलं स्वच्छ जनतेला मिळत नाहीये. आणि धरणावर आता आम्ही आलो, जेमते म्हणजे गाडी तिकडे पार्क करून अर्धा तास चालत आणि दगड दोंडे पार करत आलोय. तर सोयीसुविधा व्हायला पाहिजे. पाणी प्रश्न महत्त्वाचा आहे आणि तो मुख्यत्वे करून जिल्हा परिषदेच्या माध्यमातून लवकरात लवकर सुखकर व्हावा अशी माझी इच्छा आहे आणि मी त्याच्यासाठी प्रयत्नशील आहे. व्हिडिओ रिपोर्टर धमशील सावंत, KTV न्यूज, रायगड. आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता. दूरध्वनी क्रमांक 9833235011. त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या KTV न्यूजच्या ईमेल आयडीवर देखील संपर्क करता येईल.